निराकरोद निराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। अथ प्रथम खंडः केनेषितं पतित पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं क उदेवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचो वाचं सौ प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरतिमुच्यधीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यादन्यदेव तद्विदितादतो विदितादधि इति शुश्रुमपूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन न प्रणीति येन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते इति प्रथमः खण्डः। अथ द्वितीयः खण्डः यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् यदस्य त्वं यदस्य च देवेष्वतनुमीमांसमेव ते मन्ये विदितम् नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः अविज्ञातं विजानतां विजानतमविजानताम् प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दते कृतम् इह चेदवेदीदथ सत्यमस्ति न चेदिहा वेदीन् महति
विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति इति द्वितीयः खण्डः। हरिः ओम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासि करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम, जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे, म्हणून आपणाला सुद्धा परत पुनश्च साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। आवाज थोडा वाढवते का श्रेला? हा, आलाय का आवाज? आवाज छान आहे का? येईल. हा, चिंतनाचा विषय आपला उपनिषद सुरू आहे। प्रभाते मनी राम चिंतित जावा, समर्थांनी सांगितले रामाचं चिंतन प्रभात काळी व्हावं। चिंतन व्हावं म्हणजे नेमकं काय व्हावं, तर रामाचं स्वरूपाचं चिंतन व्हावं। चिंतन स्वरूपाचं होत असतं, निरूपण स्वरूपाचं होत असतं, कीर्तन सगुणाचं होत असतं। समर्थांनी सांगितलं कीर्तन सगुणाचं आणि निरूपण अद्वैताचं, म्हणून चिंतन अद्वैताचं करायचं असतं। चिंतनीय गोष्ट फक्त एकच आहे आणि ती म्हणजे अद्वैत, बस। दुसरे ह्या जगतामध्ये कशाचंही चिंतन करण्याच्या कोणत्याही गोष्टी
मध्ये ती ताकदच नाही की चिंतन करून ती वस्तू आम्हाला सुख देईल. म्हणून चिंतन ही एकच गोष्ट आहे आणि आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप ह्या एकाच गोष्टीचं चिंतन आम्ही प्रभाते मनी करायचं आहे. म्हणजे सकाळच्या वेळेला आमचं हे चिंतन जर झालं तर हा जो सकाळच्या वेळी होणारा चिंतनाचा संस्कार अंतःकरणावर जो आहे हा संस्कार आम्हाला पूर्ण दिवसभर आमचं जे जागृतकालीन व्यवहार आहे अनात्म्याशी जो आमचा व्यवहार दिवसभर होतो आहे व्यवहारकालीनचा व्यवहार जो आमचा अनात्म्य गोष्टीशी होतो आहे तो व्यवहार करत असताना माझे आत्मचिंतन त्या ठिकाणी राहील. तो संस्कार त्या ठिकाणी प्रकर्षाने मला ह्या गोष्टीची नक्की आठवण देईल की अनात्म वस्तूमध्ये रमता कामा नये. कारण मी मूळचं मी आत्मा आहे, मूळच्या आत्मवस्तू आहे मी. आणि म्हणून हा संस्कार सकाळी होणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून प्रभाते म्हणे. अवस्थेच्या आधी माझं हे चिंतन तयार असावं, हा संस्कार करण्यासाठी मी सज्ज असावं एवढा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपण सकाळ आपला प्रभात वेळी आपला चिंतनाचा जो असतो हा उपनिषद गीता श्रुती आणि स्मृती यांचा अभ्यास आपला सुरू आहे. आणि त्या अभ्यासाअंतर्गत आजचं आपलं सुरू असलेलं दुसरं उपनिषद केनोपनिषद. आता केनोपनिषद ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला ह्या केनोपनिषदाच्या अंतर्गत आपण रोज पठण पण ऐकतोय. अत्यंत शुद्ध उच्चारणासकट असलेलं हे पठण. आणि या पठणाने आमचं अंतःकरण शुद्ध, वाणी शुद्ध तर अंतःकरण शुद्ध. म्हणून वाणीपासूनचा हा संस्कार सुरू आहे. काय पण आयोजकांचं आयोजन आहे की वाणीपासून शुद्ध संस्काराला सुरुवात झालीये. वाणी शुद्ध, ते शुद्ध संस्कार, ते शब्द, वाणीतून उच्चारलेले शुद्ध शब्द अंतःकरणावर शुद्धतेचा संस्कार करतात आणि ती शुद्धता आम्हाला पूर्ण शुद्धपर्यंत घेऊन जाते. आणि म्हणून या केनोपनिषदाचा अभ्यास करताना आपण शांती मंत्र बघितले कालपर्यंत. संपूर्ण सविस्तररित्या शांती मंत्र अत्यंत अधिकारवाणीतून ऐकलेला आहे. आणि आज आपल्याला या उपनिषदाचं संबंध भाष्य काय आहे हे बघायचंय. आता ह्या केनोपनिषदाला विशेष महत्व आहे. आता विशेष महत्व काय आहे? सगळ्यात पहिले विशेष महत्व माझ्यासाठी आहे की माझ्या श्री गुरूंचं हे अत्यंत आवडतं उपनिषद आहे. म्हणून ह्या उपनिषदाला अत्यंत विशेष महत्व आहे. आणि आता विशेष महत्व असण्याचं कारण मी याच्या अजून सांगणार आहे आपल्याला. ह्या उपनिषदाला विशेष महत्व काय? कारण यामध्ये आचार्यांनी 2 भाष्य लिहिली आहेत. या उपनिषदावर 2 भाष्य आहेत. कोणत्याच उपनिषदावर 2 भाष्य नाहीये, परंतु ह्या उपनिषदावर 2 भाष्य आहे. आता आपण म्हणाल की भाष्याची काय प्रकार आहे, परंतु आजचा आपला जो भाग आहे, आजचं आपलं जे चिंतन आहे हे अतिशय महत्वाचं चिंतन आहे. संबंध भाष्य संबंधी चिंतन आहे. संबंध भाष्य म्हणजे उपनिषदाचा आणि माझा काय संबंध आहे. तसं म्हणाल तर संबंध भाष्य म्हणजे ते उपनिषदाचा संबंध कसा प्रस्थापित झालेला आहे. ज्या वेदामधून ते आलेला आहे त्या वेदांमध्ये आधीचा असलेला जो भाग आहे तो आधीचा असलेला भाग आणि ते उपनिषद
यांचा काय संबंध प्रस्थापित केलेला आहे. याला संबंध भाष्य असं म्हणतात. त्यांचा संबंध जोडून देणे याला संबंध भाष्य असं म्हणतात. ईशामध्ये आपण बघितलं की नाही की 8 मंत्र जे आहेत हे संपूर्णपणे स्वरूपाशी निगडित, आत्मस्वरूपाशी निगडित असे 8 मंत्र होते. आणि 9व्या मंत्रापासून विषय बदललाय. उपासनेवर तो विषय आलेला आहे. विविध प्रकारच्या उपासना आम्हाला सांगितल्या की ज्या आम्ही सहजगत्या आमच्याकडून होतात. आम्ही त्या उपासनेमध्येच रमतो आणि मुख्य उपासनेमधून चित्त शांती होऊन स्वरूपापर्यंत जे वाटचाल आहे ती आमची तिथेच खंडते. म्हणून आम्हाला सावध करण्यासाठी म्हणून आचार्यांनी ते उपासना हा भाग आम्हाला आमच्यासाठी दिला होता. आणि म्हणून आधीचे 8 श्लोक आणि नंतरचे 13 पर्यंतचे श्लोक यांचा काय संबंध आहे त्यावेळेला आपण संबंध भाष्य बघितलं होतं की नाही. असा संबंध जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आम्हाला विषयाचं आकलन पाहिजे तसं होत नाही. अजिबात घाई करायची नाही. संबंध भाषा नाही झाला आज संबंध भाष्य परत घेऊ, परंतु विषय पूर्णपणे नीट लक्षात आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून संबंध भाष्य हे संबंध आधीचे जे अध्याय आहेत, केनोपनिषदांच्या आधीचे जे अध्याय आहे 8 अध्याय, या 8 अध्यायामध्ये आता हा 8 अध्याय आम्ही अभ्यास केलाय का? या 8 अध्यायांचा अजिबात अभ्यास केलेला नाही. कारण केनोपनिषदाचा जो प्रारंभ आहे हा सामवेदामध्ये तलवकार शाखेमध्ये 9व्या अध्यायामध्ये आहे. थोडी माहिती पण आवश्यक आहे बरं का. संबंध भाषाच्या आधी ही माहिती पण घेणं आवश्यक आहे. सामवेदामधले हे उपनिषद आहे, त्याच्याही मधले तलवकार शाखा आहे, त्या शाखेमधलं 9वा अध्यायाचा आहे. म्हणजे यापूर्वी 8 अध्याय आपले होऊन गेले, आपले नाही झाले. त्या सामवेदामधले त्या शाखेमध्ये 9 अध्याय अंतर 8 अध्याय जे आहेत त्या 8 अध्यायाचा उहापोह इथे केलेला नाहीये. पण 9वा अध्यायामध्ये केनोपनिषद आहे. मग त्या 8 अध्यायाचा आणि 9व्या अध्यायाचा संबंध काय आहे, हा संबंध आम्हाला थोडा पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण सगळे विचार कराल की आम्ही तर 8 अध्याय वाचलेच नाही, मग उगीच कशाला हा खटाटोप करायचा. एकदमच जर आम्ही उपनिषदांच्या अभ्यासाला सुरुवात केली तर काय बिघडतं? बरोबर आहे. हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येणं गरजेचं आवश्यक आहे. सुरुवातीला श्रुतींचं पठण, श्रुतींचा अभ्यास करायचे, वेदांचा अभ्यास करताना सगळे वेद ज्या वेळेला लक्षात गेलो ते अभ्यास करत होते त्यावेळेला या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. ईशाच्या वेळेला आपण 8 मंत्रांचा विचार केला होता. म्हणून 9 मंत्रापासून 13व्या मंत्रापर्यंत जे मंत्र 9 ते 13 आणि हे पहिले 8 यांचा काय संबंध आहे हा पाहणं आम्हाला पहिले गरजेचं होतं. प्रथम गरज आमची होती. पण या ठिकाणी तर काही तशी गरज नाही. 8 अध्याय झालेच नाहीये. मग 9वा अध्याय जर आहे तर मग कशाला आधी मागे उगीच जायचं आणि डोक्याला उगीच ताण द्यायचा, हा विचार येणं अत्यंत आलाही पाहिजे मनामध्ये. पण आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की 8 अध्याय जरी मी वाचलेले आपण वाचलेले नसले, 8 अध्याय जरी आम्ही अभ्यास केलेला नसला तरी ह्या 8 अध्यायामध्ये प्रामुख्याने हे 8ही अध्याय कर्माचंच प्रतिपादन करतात. हे 8ही अध्याय कर्माचं प्रतिपादन करत असल्यामुळे, कर्माधिष्ठित असल्यामुळे आता ह्या कर्माचा आणि ह्या उपनिषदांचा संबंध मी काय पद्धतीने लावून घ्यायचा हे फार महत्वाचं आहे. कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, माझा आवाज येणार नाही त्याच्यामुळे. 8
प्रकरण 8 अध्याय जे आहे हे कर्माधिष्ठित आहे आणि म्हणून त्यानंतर त्याचा आणि ह्या अध्यायाचा कसा संबंध लावून घ्यायचा याला संबंध भाष्य म्हणतात. मी जरी त्याचा अभ्यास केलेला नसला तरी सुद्धा मी कर्म प्रवृत्त आहे की नाही, कर्मप्रवण आहे की नाही, कर्माला आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राधान्य देत आहो की नाही. झालंच आता कर्माला उधाण आलं होतं. नुकताच नवरात्र उत्सव आटोपलेला आहे. ताई आपला ऑडिओ चालू आहे, प्लीज पण बंद करा. मी मूळचा माझी प्रवृत्ती, जीवाची प्रवृत्ती ही कर्म प्रवृत्ती असते. कर्माकडे जास्ती ओढ असते. कर्माकडे आमची जास्ती ओढ असल्यामुळे कर्मप्रवण आम्ही सगळेजण असतो. म्हणून माझा आता ह्या कर्माशी निकटचा संबंध आहे की नाही. मग अध्यायाशी नसला तर चालतो, परंतु त्या अध्यायामधला जो मुख्य विषय आहे त्या विषयाशी माझा संबंध आहे की नाही, नक्की आहे. आणि म्हणून माझा संबंध या उपनिषदांशी काय पद्धतीने प्रस्थापित मला करायचा आहे, केनोपनिषदाशी माझा संबंध मी काय पद्धतीने प्रस्थापित करायचा आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कर्मप्रवण प्रवृत्तीमधून निघून आम्ही आत्मप्रवृत्त होण्याकडे जास्त या उपनिषदांचा भर आहे. आणि म्हणून एकदम कर्मातून निघून आम्ही एकदम आत्मप्रवण होणार नाही. असं होईल का की आम्ही अगदी कर्मामध्ये अगदी खूप रत आहो, कर्माची प्रतिष्ठा मांडतो आहे आणि गचकन डोळे बंद करायचे आणि ध्यानाला बसायचं म्हणायचं आमचं ध्यान झालं. शक्य तरी आहे काही? अजिबात शक्य नाही. अहो सगळ्या व्यवहारामध्ये अंतःकरण गुंतलेलं असतं आणि नंतर ते एकदम एकाग्र करायचं, अजिबात ते शक्य नाही. सुरुवातीला त्या व्यग्र अंतःकरणाला आम्हाला सगळ्या विषयातून हळूहळू काढावं लागतं आणि मग आम्हाला ते आत्मस्वरूपाशी त्याचा हळूहळू संबंध जोडत आणावा लागतो आणि मगच आमचं अंतःकरण आत्मस्वरूपामध्ये एकाग्र होतं. त्याच्यावर तिथे त्याचं चिंतन त्यावेळेला सुरू होतं. म्हणून ह्या उपनिषदाचा, केनोपनिषदाचा आणि माझा संबंध काय पद्धतीने मी प्रस्थापित केला पाहिजे, हा याला संबंध भाष्य, माझ्यासाठी संबंध भाष्य ह्या पद्धतीने माझा अभ्यास या संबंध भाष्याचा व्हायला हवा. आणि म्हणून सुरुवातीचे 8 अध्याय आणि हा 9वा अध्याय, आता सुरुवातीचे 8 अध्याय म्हणजे माझं आतापर्यंत जे कर्मप्रवण जीवन होतं ते आणि हे उपनिषद यांचा समन्वय मी कसा साधायचा हे सगळं विवरण सांगणारं संबंध भाष्य आहे. 2 व्यक्तीमधला जेव्हा आपण संबंध सांगतो त्याच वेळेला ते नातं स्पष्ट होतं की नाही? तोपर्यंत होतं का नातं स्पष्ट? नाही होत. आणि मग ते संबंध स्पष्ट केल्याशिवाय नातं स्पष्ट होत नाही आणि आमच्या मनामध्ये मग अनेक विकल्प येतात की नाही. व्यवहारातलं आपलं उदाहरण आहे की नाही, 2 जण बोलतात आहे, मग ते कोण बोलतात आहे, कशाबद्दल बोलतात आहे, कोणाबद्दल बोलतात आहे, किती अनेक प्रश्न आपल्याला भेडसावून जोडतात. परंतु ज्या वेळेला त्या 2 व्यक्तींमधला आपसातला संबंध लक्षात येतो की हे पिता पुत्र आहेत असं म्हटल्यानंतर आपण त्या नात्यांचं आकलन झाल्याबरोबर मग आपल्या मनातले विकल्प सगळे थांबतात, आपलं अंतःकरण शांत होतं आणि आमचं आकलन मग शुद्ध रीतीने होतं. शुद्ध आकलन होतं, त्या व्यक्तीबद्दलचं आकलन सुद्धा शुद्ध होतं. अगदी ह्या पद्धतीचा संबंध केनोपनिषद आणि आधीचे जे 8 अध्याय आहे यांचा आहे.
या दोन मधला संबंध जेव्हा आमचा स्पष्ट होईल, म्हणजेच कर्मप्रवण असलेले हे 9-8 अध्याय, म्हणजेच कर्मप्रवण असलेला हा जो जीव आहे, या जीवानी ह्या केनोपनिषदाशी काय पद्धतीने संबंध स्पष्ट करायचा आहे, काय पद्धतीने संबंध प्रस्थापित करायचा आहे, हे जसं आम्ही समजून घेऊ त्यावेळेला आकलन शुद्ध होईल आणि शुद्धाचंच आकलन होईल. एवढं ह्या संबंध भाष्याला महत्व आहे. म्हणून एकदम कर्मावरून ज्ञानावर जर मला झेप घ्यायची असेल तर ती पकड ही योग्य असली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर ही पकड आमची योग्य असली तरच आम्ही त्या मागचा आध्यात्मिक विचार समजू शकतो. आणि म्हणून आचार्यांनी यासाठी अत्यंत सुंदर मांडणी केली आहे. म्हणून या उपनिषदामध्ये पदभाष्य आणि वाक्यभाष्य ही दोन्ही भाष्यांच्या माध्यमातून आचार्यांनी ह्या उपनिषदांचे स्पष्टीकरण केलं आहे. आता आपण म्हणाल पदभाष्य म्हणजे काय, वाक्यभाष्य म्हणजे काय, हे नवीन कोणता प्रकार आणला? माहिती म्हणून लक्षात असू द्या, कारण पदभाषानुसार अभ्यास करायचा आपल्याला आणि वाक्यभाषांनुसार सुद्धा आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून माहितीसाठी नक्की असू द्या की पदभाष्य म्हणजे काय. पदभाष्य म्हणजे मूळ मंत्र जो आहे त्या मूळ मंत्राचा पदानुसार स्पष्टीकरण करणं. आता पद म्हणजे काय, आता पदासाठी मी आपल्याला एक उदाहरण देते फक्त. तत्वमसी, तत्वमसी हे पूर्णपणे वाक्य आहे. तत्वमसी ते तू आहेस हे पूर्ण वाक्य आहे. आता या पूर्ण वाक्यांमध्ये तत्, त्वम आणि असी हे 3 पद आहेत. ह्या 3 शब्दांना पद असं म्हणतात. व्याकरणदृष्ट्या असा हा थोडासा हा मुद्दा आहे की या 3 शब्दांना पद असं म्हणतात. आणि ह्या 3 शब्दांचं प्रत्येक शब्दाचं म्हणजे प्रत्येक पदाचं स्पष्टीकरण करणं याला पदभाष्य असं म्हणतात. प्रत्येक पदाचं सविस्तर स्पष्टीकरण ज्यावेळेला होतं त्याला पदभाष्य असं म्हणतात. तत्वमसी मध्ये तत्चं स्पष्टीकरण करतात की नाही, आपण करतो की नाही, तत् नेमकं काय आहे, तत् स्वरूप काय आहे, त्वम पदाचं स्पष्टीकरण करतो की नाही, पदानुसार त्या स्पष्टीकरण करणं आणि त्याचा संबंध माझ्याशी लावून घेणं. सगळ्यात महत्वाचं काय, नुसतं स्पष्टीकरण नाही, माझ्याशी संबंध लावून घेणं, जीवाशी संबंध लावून घेणं याला पदभाष्य असं म्हणतात. आणि आचार्यांनी यानुसार यामध्ये प्रत्येक मंत्राच्या पदाप्रमाणे त्याची व्याख्या, त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, म्हणून पदभाष्य. आणि दुसरं म्हणजे वाक्यभाष्य. आता वाक्यभाष्य म्हणजे तत्वमसी हे पूर्ण वाक्य आहे, ते तू आहेस. ठीक आहे, संस्कृत नाही कळत आपल्याला, ते तू आहेस हे पूर्ण वाक्य आहे. आता ह्या पूर्ण वाक्यांचं ज्या वेळेला आम्ही स्पष्टीकरण होतं तर ते तू आहेस म्हणजे कोण आहेस, म्हणजे मी मूळचा ब्रह्मरूप आहेस, मी आत्मरूप आहे. आता ह्याचा हा जो निर्णय दिलेला आहे, वाक्याने जो निर्णय दिलेला आहे, तो ह्या वाक्यांचा निर्णयाचा पूर्णपणे युक्तीने त्यावर स्पष्टीकरण करणं आणि आम्हाला निर्णयप्रत घेऊन जाणं याला वाक्यभाष्य असं म्हणतात. म्हणजे भाष्यामध्ये श्रुतीचा जो निर्णय आहे तो युक्तीने प्रतिपादन करणं. बस, श्रुतीचा निर्णय युक्तीने प्रतिपादन करणं. आणि पदभाष्यामध्ये प्रत्येक पदाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन त्याचं स्पष्टीकरण लक्षात घेऊन मग वाक्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावर आम्ही आरूढ होणं, अशी पद्धतीची ही गुंफण आहे. हो, स्पष्टीकरणाची ही गुंफण आहे. ही आमच्या जर लक्षात येत असेल तर आम्हाला हे उपनिषद समजणार आहे. घाबरू नका, नक्की याचं टेन्शन पण घेऊ नका की बापरे काय कठीण आहे. कठीण अजिबात नाहीये, हे अधिक सोपं व्हावं म्हणून सांगते.
उद्या आपण अभ्यास कराल तर पदभाष्य काय वाक्यभाष्य एकदम श्लोकाला सुरुवात करणं फार सोपं आहे. पहिलाच मंत्र आमचा प्रश्नार्थक मंत्र आहे, पण हा प्रश्न का विचारला गेला? पहिला जो मंत्र आहे आमचा, हा पहिला मंत्रच प्रश्नाच आहे. शिष्य स्त्रीगुरूंना प्रश्न विचारतोय की कोणाच्या प्रेरणेने हे मन काम करतो, कोणाच्या प्रेरणेने प्राण काम करतात. पहिलाच प्रश्न आहे की कोणामुळे हे होतो, कोणामुळे होतो. हा पहिला प्रश्न विचारणारा जो शिष्य आहे त्याला हा प्रश्न का विचारावासा वाटला? महत्वाचा विषय आहे की नाही? प्रश्न का हो विचार असं वाटलं तुम्हाला? आम्हाला नाही. तुम्ही आज जरा अप टू डेट आहात तर काय कारण आहे असा प्रश्न का विचारला तुम्ही? तुमच्या मनात का कारण काय प्रश्न विचारण्याचं हे आम्हाला माहित पाहिजे की नाही? माझ्या मनात हा प्रश्न आलेला आहे, शिष्य मी आहे, माझ्या मनात हा प्रश्न का येतो आहे याचा मला जर का याचं स्पष्टीकरण जर माझ्या जवळ असेल तर त्या स्पष्टीकरणाला म्हणतात संबंध भाष्य. आणि म्हणून संबंध भाष्य अत्यंत महत्वाचं आहे. पदभाष्य आणि वाक्यभाष्य आणि संबंध भाष्य मग हे 3 भाष्य झाले का? नाही हो. संबंध भाष्य हे पहिलं भाष्य आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक मंत्रावर पदभाष्य होणार आहे. म्हणजे मंत्राच्या प्रत्येक शब्दावर स्पष्टीकरण होणार आहे आणि नंतर पूर्ण मंत्राचा एक निर्णय निघणार आहे, त्याच्यावर एक भाष्य होणार आहे. म्हणून संबंध भाष्य आम्ही आज बघतो आहे. का सांगतात ते शास्त्रकार हे? कारण अनंत शास्त्र बहुवेदितव्य. शास्त्र कसं आहे? अनंत आहे. आमच्या जवळचा काल कसा आहे? अत्यंत कमी आहे. स्वल्पस्य काला. आमच्या जवळचा काळ अगदी कमी आहे आणि भवश्च विघ्न, त्या छोट्या काळामध्ये अनेक विघ्न आहेत. म्हणून केन पश्य, म्हणून हा केन पश्य हा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो आहे. शास्त्र अनंत आहे, काळ कमी आहे, विघ्न भरपूर आहे. आता हे जे सगळं पूर्णपणे माप आहे ना, प्रमाण आहे ना, हे सगळं प्रमाणच कसं आहे? प्रमाणच अप्रमाणित आहे सगळं. काहीच प्रमाणामध्ये हे प्रमाण नाहीये. आता ह्याचा आम्हाला मेळ घालायचा आहे आणि मेळ घालण्यासाठी म्हणून आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, केन पश्य. म्हणून शास्त्रकार आम्हाला आदेश देतात आहे की शीघ्रात शीघ्र ज्ञाननिष्ठा प्राप्त जर करायची असेल तर आम्हाला केन पश्य हा प्रश्न विचारावा लागेल. केन पश्य म्हणजे आम्हाला केनोपनिषदांचं अध्ययन करावंच लागेल. आणि असं आम्ही जर अध्ययन करू तर असं अध्ययन केल्यानंतरच आम्हाला जो श्रुतीने निर्णय दिलेला आहे उपनिषदांचा, या श्रुती जो शास्त्र निर्णय दिला आहे, हा शास्त्र निर्णय अतिशय सुंदर आणि सुलभ रीतीने आम्हाला कळेल, नाहीतर कळणार नाही. आणि या उपनिषदामध्ये हे जे उपनिषद आहे, ह्या उपनिषदामध्ये मंत्रोपनिषद आणि ब्राह्मोपनिषद असे 2 भाग पडतात उपनिषदांचे. परंतु हे जे उपनिषद आहे हे ब्राह्मणोपनिषद आहे, या भागामध्ये आहे आणि अतिशय सविस्तर असं ज्ञान प्रतिपादन केलेलं आहे. सविस्तर ज्ञान प्रतिपादन केल्यामुळे पदभाष्य वाक्यभाष्य आचार्यांना करण्याची आवश्यकता वाटली हो. कारण पण त्याचं ते सांगितलं. मंत्रोपनिषदामध्ये मंत्राच्या माध्यमातून तेवढा अर्थ पटकन सांगून थोड्या शब्दांमध्ये अर्थ निघतो आणि मोकळ होतो. अत्यंत कमी शब्दामधून ज्ञान सांगितलं जातो. पण ब्राह्मणोपनिषदामध्ये अत्यंत सविस्तर असं ज्ञान प्रतिपादित केलं जातं. आणि म्हणून इथे पदभाष्य वाक्यभाष्य आणि त्याच्या आधी आम्ही संबंध भाष्य बघतो आहे, हे पाहण्याची आवश्यकता आहे.
आणि म्हणून हे 8 अध्याय जे आहेत, या 8 अध्यायाचा आणि केनोपनिषदांचा काय संबंध आहे हे लक्षात आम्हाला जर आम्ही घेतलं तरच आम्हाला हे उपनिषद नीट समजणार आहे, नाही तर समजणार नाही. म्हणून ही संगती लावावी लागते. तर त्या 8 अध्यायामध्ये आमचा अभ्यास नसल्यामुळे आम्ही स्वतःला इथे या ठिकाणी बसत आहे का आम्ही पण कर्मप्रवण आहोत, कर्मप्रवृत्त आहोत म्हणून. आणि म्हणून हे जे उपनिषद आहे सामवेदीय तलवकार शाखेचा 9व्या अध्यायाचा हा प्रारंभ आहे, हे लक्षात आम्हाला आलंच पाहिजे. मग आता या 8 अध्यायामध्ये काय दिलेलं आहे? 8 अध्यायामध्ये कर्मकांड दिलाय, उपासना कांड दिलाय, ज्ञानकांड दिलाय. कर्म, ज्ञान आणि उपासना, कर्म, उपासना, ज्ञान हे तिन्ही कांड, तिन्ही पद्धतीच्या साधना या अध्यायामध्ये दिलेल्या आहे. आणि या तिन्ही पद्धतीच्या साधना या साधकाला कराव्याच लागतात. कर्म, उपासना, ज्ञान यांचा समन्वय आम्हाला लावावाच लागतो. त्याशिवाय आम्ही एकदम ज्ञानावर आरूढ होऊ शकत नाही. कोणी एखादाच असतो तत्ववेत्ता, मनुष्याणाम सहस्रेषु एखादाच कोणी असतो की जो पटकन कानावचनाच्या भेटी झाल्या बरोबर वस्तू होऊन उठी कवणू एक जो, तो एकाच विरळा असतो. आणि तो विरळा मी असेलच असं नाही, पण मला त्या विरळ्यामध्ये जाऊन बसायचं आहे. त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. म्हणून प्रत्येक जीवामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात की नाही. सविस्तराचं आज चर्चा करणार नाहीये, कारण सगळं व्यवस्थित आपलं अभ्यास झालेला आहे. संबंध भाष्य बघतोय, पण मल काय, विक्षेप काय, आवरण काय आवश्यकता नाहीये. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आमच्यात असतातच, जीवामध्ये असतातच. आणि हे 3 दोष निवारण करण्यासाठी आम्हाला कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 साधना सांगितलेल्या आहेत. मलदोष जाण्यासाठी कर्माचं अनुष्ठान आम्हाला सांगितलेलं आहे. विक्षेप दोष जाण्यासाठी उपासना सांगितलेली आहे. आणि आवरण दोष जाण्यासाठी ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानाभ्यास सांगितलेला आहे की यांनी आवरण दोष जाणार आहे. आणि आयुष्यभर आम्ही हे 3 दोष काढण्यामध्येच आमचा जीवनातला खूप सारा काळ जात असतो. मल काढण्यामध्ये, विक्षेप काढण्यामध्ये का जातो, म्हणजे कर्म आणि उपासना याच्यातच आमचा वेळ जातो. पण नेमकं या कर्म उपासनेतून मला नेमकं कुठे जायचं आहे, कर्म उपासना कशासाठी करायची आहे, आवरण दोष काढण्यासाठी नेमका अभ्यास कसा करायचा, ज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा हे माहित नसतं आम्हाला. आणि म्हणून मग आचार्य आमच्या मदतीला धावतात आणि आम्हाला संबंध सांगतात की तुझा या उपनिषदांशी संबंध कशा उपनिषदांशी संबंध प्रस्थापित करणं माझं काम आहे. आणि म्हणून आचार्य आमच्या मदतीला जाऊन येतात संबंध भाषाच्या रूपाने. म्हणून संबंध भाषेमध्ये सांगताना सुरुवातीलाच आचार्यांनी सांगितलेले आहे की सम्यक अनुष्ठान झालं पाहिजे. सम्यक अनुष्ठान ज्यावेळेला आमच्याकडून होईल त्याच वेळेला आम्ही आमचा संबंध या आत्मज्ञानाशी प्रस्थापित होईल. मग आता सम्यक अनुष्ठान म्हणजे काय? सम्यक अनुष्ठान म्हणजे काय? आचार्य आम्हाला या ठिकाणी सांगतात सम्यक अनुष्ठानाच्या बाबतीमध्ये सर्व एतत् यथोक्त कर्मच ज्ञानच सम्यक. ज्ञानच सम्यक अनुष्ठितम निष्कामस्य मुमुक्षो तत्वशुद्ध्यर्थम भवति. जे साधक हे सर्व यथोक्त कर्म व ज्ञान, म्हणजे या ठिकाणी ज्ञान आचार्यांनी उपासना संदर्भात सांगितले, कर्म आणि उपासना यांचा सम्यक अनुष्ठान करे.
साधक त्या निष्काम मुमुक्षाला हे अनुष्ठान चित्तशुद्धीचं साधन होईल. म्हणून आजपर्यंत जे आम्ही कर्म करत होतो, सकाम कर्म करत होतो, सकाम उपासना करत होतो, या सकाम कर्मातून, सकाम उपासनेतून आम्हाला आधी सगळ्यात पहिले निघावं लागेल. आणि निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेमध्ये त्याचं परिवर्तित होणं अत्यंत गरजेचं आहे. जर आजपर्यंत केले नसेल तर नक्की करा. त्याची एक छोटीशी झलक नवरात्र झालेलं आहे. ताई 9 दिवस. हा, पुन्हा सम्यक अनुष्ठान सांगता का? हो. सम्यक अनुष्ठान म्हणजे कर्म आणि उपासना. कर्म आणि उपासना यांचा समन्वय नीट साधायचा. निष्काम बुद्धीने कर्म झाले पाहिजे आणि निष्काम उपासना झाली पाहिजे. निष्काम बुद्धीने उपासना झाली पाहिजे आणि याचा समन्वय नीट साधून जर आम्ही अनुष्ठान करत असू याचा, तर मात्र हे अनुष्ठान आम्हाला चित्तशुद्धीचं साधन होतं. तोपर्यंत नाही. निष्कामता यामध्ये फार महत्वाची आहे. याची छोटीशी झलक आता आपण 9 दिवसाचं बघितलेले आहे. 9 दिवसाचे नवरात्र झाले. किती सकामता आमच्यामध्ये होती आणि किती निष्कामतेने आम्ही त्या उपासनेच्या मागचा विचार, आध्यात्मिक विचार समजून उपासना केली आहे. ज्याचं त्यांनी पडताळा करायचा, ज्याचं त्यांनी परीक्षण करायचं. एकमेकांचं परीक्षण नाही करत बसायचं. म्हणून सम्यक अनुष्ठान आमच्याकडून झालं पाहिजे, हे आचार्यांचा या ठिकाणी आग्रह आहे. म्हणून संबंध भाष्याची सुरुवातच करताना आचार्यांनी पहिले आम्हाला सम्यक अनुष्ठान दिलेलं आहे. कारण आमच्या अंतःकरणामध्ये मल असतात, म्हणजे रागद्वेष असतो, अशुद्धता असते आणि म्हणून आमचं मन अत्यंत कलुषित होतं. आणि आम्ही कर्माचा त्याग तर करू शकत नाही. कर्म न करता आम्ही एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. असं असताना आम्ही कर्म कसं करावं, तर कर्म आम्ही निष्काम कर्म करावं. निष्काम कर्म आमच्याकडून झालं पाहिजे. निष्काम कर्मयोगाचा आदेश सुद्धा भगवंतांनी अर्जुनाला दिलेला आहे. 3, 4, 5 अध्याय क्रमांक आपले झालेले आहेत. संपूर्ण याच्यामध्ये भगवंतांनी निष्काम कर्मयोग अत्यंत सविस्तर अर्जुनाला सांगितलंय की बाबा रे, कर्म कसं कर, निष्काम कर, कामना रहित कर, न्याय धर्म नीती यांना अनुसरून जीवन जग. त्यामुळे या कामक्रोधादी विकारांचा सुद्धा प्रभाव कमी होईल आणि साधनेला मन अनुकूल होईल आणि त्या ठिकाणी निष्कामता दृढ होईल आणि मला निवृत्ती होईल. त्यामुळे जे रागद्वेषादी विकार आहेत, कामनाच नसेल तर राग द्वेष मला ह्या विकार येतीलच कशाला? अजिबात येणार नाही. निष्काम कर्मयोग करायचा आहे. तसंच अंतःकरणाची चंचलता कमी होण्यासाठी उपासना आहे. निष्काम उपासना आम्हाला दीर्घकालापर्यंत करायची आहे. प्रदीर्घ कालापर्यंत उपासना करायची. उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे मनामध्ये एकच उपास्य देवतेची वृत्ती अखंडपणे दीर्घकाळ निर्माण करणे. त्याच देवतेची वृत्ती अखंडपणे निर्माण करणे याला उपासना असं म्हणतात. निकृष्ट बुद्धीला उत्कृष्ट बुद्धी करणे, आचार्यांनी दिलेली व्याख्या. निकृष्ट बुद्धीला उत्कृष्ट बुद्धी करणे याला उपासना असे म्हणतात. प्रतिमा मूर्ती पूजा या ठिकाणी उत्कृष्ट बुद्धी तयार करायची. म्हणजे ही नुसती सगुण रूप नाही, ही नुसती मूर्ती नाही, ही नुसती प्रतिमा नाही, तर प्रत्यक्ष चैतन्य या ठिकाणी वास करत आहे. अधिष्ठान रूपाने चैतन्य आहे, ते मी आहे. सगुणाच्या आधारे निर्गुण पावी जे निर्धारे. निकृष्ट बुद्धीची उत्कृष्ट बुद्धी करणं याला उपासना. आणि ही उपासना आम्हाला अखंड दीर्घकाळपर्यंत जेव्हा करू, त्याच वेळेला आमच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या विषयांच्या वृत्ती आहे, हा विजातीय वृत्ती प्रवाह आमचा नष्ट होईल आणि त्या ठिकाणी सजातीय वृत्ती प्रवाह निर्माण होईल. आणि हेच उपासनेचं प्रयोजन आहे.
म्हणून उपासनेच्या वेळेला आम्हाला काय करावं लागेल? अत्यंत सावधानता वाढवावी लागेल. आंतरिक सावधानता, आंतरिक सावधासाठी दक्षतेची समर्थाने सांगितलेले आहे. आंतरिक सावध आम्ही ज्या वेळेला राहू त्याच वेळेला हे मन एकाग्र आणि स्थिर होणार आहे. आणि मल आणि विक्षेपाचं निष्काम कर्म, निष्काम उपासनेने जरी आम्ही निवारण करत असू तरी आवरण दोष असतोच शिल्लक. हा मात्र आम्हाला आत्मज्ञानाची वेदांमध्ये ज्या पद्धतीने ज्ञान सांगितलेलं आहे त्या पद्धतीने यथार्थ ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला आवरण दोष आमचा निघत नाही. आणि वस्तूवर आवरण घालणं हे अंधाराचं कार्य. त्यामुळे अंधार पडल्यानंतर वस्तू असती किंतु न भाती, म्हणजे वस्तू असूनही आम्हाला दिसत नाही. माझ्या दृष्टीवर ढगांचं आवरण आल्यामुळे मला सूर्य दिसत नाही. दृष्टीच्या आड नुसता एक हात आल्यामुळे, तो प्रतिबंध आल्यामुळे आम्हाला सूर्य झाकल्यासारखा वाटतो. आणि म्हणून स्वरूपाचं जर अज्ञान नाहीस करायचं आहे तर ज्ञान हेच एकमेव साधन आहे. संबंध लावणं चालू आहे. का प्रश्न मनामध्ये आलेला आहे? त्या प्रश्नाचं कारण असं आहे मध्ये असतात आणि म्हणून यांचं आधी आम्हाला निवारण करावं लागेल. त्यासाठी ज्ञान हेच एकमेव साधन आहे. आणि म्हणून कर्म, उपासना, ज्ञान हे 3 भाग जे आहे ह्या 3 भाग या ठिकाणी 8 अध्याय जे आहेत या उपनिषदांच्या सुरुवातीला जे 8 अध्याय आहे या 8 अध्यायामध्ये हे आलेले आहेत. म्हणून याचा संबंध आचार्य सांगतात आहे. 8 अध्याय आपण विसरून जायचं, मी फक्त एक माहिती म्हणून सांगते, पण याचा संबंध माझ्याशी नित्याचा आहे. कर्म उपासना ज्ञान यातच आमचं आयुष्य जातं. यातच सगळं आयुष्य जात असल्यामुळे आम्हाला आत्मज्ञानाशी आमचा संबंध प्रस्थापितच करता येत नाही. एवढे वर्ष झाले हो आम्ही अध्यात्म करतोय, पण अजूनही तो अनुभव आम्हाला नाही, आत्मानुभव नाही. या अनुभवाला आम्ही प्राप्त होत नाही. कारण आम्ही संबंधच जोडला नाहीये. संबंध जोपर्यंत आम्ही आमचा जोडणार नाही तोपर्यंत कसं शक्य आहे? ऐक्य होणं कसं शक्य आहे? नुसतीच मुलगी पसंत केली आहे हो, पण लग्नच करून घरीच नाही आणलं तर ती कशी त्या कुटुंबाशी ऐक्य पावेल? शक्य नाही ना. नुसतंच म्हणायचं मुलगी पसंत केलीये, ती आमची सून होणार आहे. अहो नुसती सून होणार नाही, केव्हा सून होईल? त्या संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला लग्न नावाचा विधी करावा लागेल की नाही? देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हे करावं लागेल की नाही? हा, आता बरोबर आहे. असा हा संबंध उपनिषदांशी पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये उत्पन्न होतोय. तो का उत्पन्न होतोय याचा मला थोडासा आढावा घ्यावा लागेल की नाही? आणि तो आढावा घेणं सुरू आहे. म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान हे 3 जे भाग आहेत ह्या तिन्ही याचा आमचा नेहमी संबंध असतो. आणि म्हणून आचार्य आम्हाला सांगतात आहे की केनेशित यामध्ये उपनिषदांचा हा जो विषय आहे हा परब्रह्म स्वरूपाच्या ज्ञानासंबंधी आहे. परब्रह्माचं ज्ञान देणारे हे मंत्र आहेत. या आधीच्या मंत्रांमध्ये प्राणोपासना पण सांगितलेली आहे, कर्माचं सुद्धा अनुष्ठान सांगितलेलं आहे. परंतु आता मात्र हे जे कर्म आहे हे कर्म आम्हाला कर्म 2 पद्धतीने करणारे असतात. एक सकाम कर्म करणारे असतात, एक निष्काम कर्म करणारे असतात. साधी सत्यनारायणची पूजा जरी आम्हाला करायची असेल तरी आम्ही त्यामागे काहीतरी मागतच असतो. आमच्या मुलाला नोकरी लागली ना की आम्ही सत्यनारायण करू.
बघा आपल्या लक्षात नाहीये. इकडे आमचा अभ्यास चालू आहे, उपनिषदांचा अभ्यास सुरू आहे, उपनिषदांचा अभ्यास सुरू आहे, ज्ञानाचा अभ्यास सुरू आहे, आणि मुलाला नोकरी लागली ना की सत्यनारायणची पूजा करू. एवढ्या सूक्ष्म कामना असतात हो आपल्या, पण तू लक्षात येतं का? अजिबात येत नाही. आणि जोपर्यंत ह्या कामना इतक्या सूक्ष्म पद्धतीने आहेत तोपर्यंत आम्ही परत जन्म मृत्यू चक्रामध्ये फिरणारच. पुनरपी जननम पुनरपी मरणम. कारण सकाम उपासना, सकाम कर्म आमच्याकडून होतात. जोपर्यंत सकामता आहे तोपर्यंत आम्हाला ह्या उपनिषदाशी संबंध प्रस्थापित करता येत नाही. हा प्रश्न आमच्या अंतःकरणात निर्माणच होत नाही जोपर्यंत सकामता आहे. म्हणून आम्हाला सकामतापासून तेवढं सावध राहावं लागेल. म्हणून आंतरिक सावधानता केवढी आवश्यक आहे. पहिल्यांदाच मुद्दा मांडलाय की आंतरिक सावधानता केवढी आवश्यकता आहे. ह्या सकामतेपासून आम्हाला पूर्णपणे निवृत्त व्हायचं आहे. आणि निष्काम उपासना आमची झाली पाहिजे, निष्काम कर्म आमच्याकडून झालं पाहिजे. यासाठी अत्यंत सजग राहायचं आहे. फार महत्वाचं आहे हो. उपनिषदांचा अभ्यास करताय, फार महत्वाचं आहे. ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चिदानंद भवानीचाच वेध लागायला हवा. तुझं समोर रूप दुसरे परमेष्ठी अन्य नसे या सृष्टी. तुझ्यासारखं रूप या सृष्टीमध्ये अन्य नाहीये. मग आता सृष्टीमध्ये सगळी रूप जी आहे ही सगळी रूप माझ्यासाठी कशी असायला पाहिजे? त्याज्य असायला पाहिजे. आणि फक्त भगवतीचं रूपच प्रधानत्व असायला पाहिजे. आता बरोबर आहे. अनेक रूपांमध्ये आपण रमायचं, अनेक याच्यामध्ये नाना रूप नाना नामांमध्ये रमायचं, आणि इकडे भगवतीचं म्हणायचं की तुझंच एक रूप सृष्टीमध्ये. कसं शक्य आहे? हा संबंध कसा जवळ येईल? नाही जवळ. योग नाही, योग नाही. आणि योग जुळवून जर आणायचा असेल तर तुझं समोर रूप दुसरे अन्य नसे या सृष्टी. आता योगाला जोडू. सकाम उपासना आणि सकाम कर्म यांना जोपर्यंत आमच्या अंतःकरणामधून हे निघत नाही, जात नाही, याच संपूर्णपणे निराश होत नाही, निष्कामता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमच्या पदरी काहीच पडत नाही. आम्ही ह्या उपनिषदांशी आमचा संबंध जुळवू शकत नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम. उपनिषदांची संबंध जोडला गेला आहे म्हणजे ह्याच देही ह्याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. बस एक उपनिषद सुद्धा पुरे हो याच्यासाठी. परंतु 10 उपनिषदांचा अभ्यास करून आम्हाला एकच साधायचं आहे. एका गोळीने रोग दुरुस्त होत नाहीये, म्हणून 10 डोस आम्हाला घ्यावे लागतात, एवढंच याचा अर्थ आहे. म्हणून आम्ही ज्या वेळेला सकाम उपासना सकाम हे करतो, कर्म करतो, त्यावेळेला त्यामध्ये एक न्याय सांगितलंय की अधिकस्य अधिक फलम. जितकी अधिक उपासना, जितकी अधिक तेवढी अधिक साधना, तेवढे अधिक फळ आम्हाला प्राप्त होतात. मग सकाम कर्माने सकाम उपासनेने कोणते आम्हाला फळ प्राप्त होईल? तर कर्मणा पितृलोकाः आणि विद्यया देवलोकाः. एवढंच आम्हाला फळ प्राप्त होणार आहे. म्हणजे कर्माने पितृलोक येणार आहे, उपासनेने आम्हाला देवलोकाची प्राप्ती होणार आहे. एवढंच आम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे परत आम्हाला जन्म मृत्यू आहे, क्षीणे पुण्य मर्तलोका विशांती आहेच. अगदी ब्रह्मलोकापर्यंत जरी आम्ही पोचलो तरी सुद्धा आम्हाला तिथपर्यंत ऊर्ध्वगती आहे कर्माने आणि उपासनेने. तरी पण आम्हाला परत यावंच लागेल, लोकांमध्ये यावंच लागेल. म्हणजे आम्हाला जर पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या चक्रातून, जन्म मरणाच्या चक्रातून जर सुटायचं असेल तर सकामता अगदी बाजूला ठेवावी लागेल, निष्कामतेचा पुरस्कार करावा लागेल. आणि असा निष्कामता आम्ही ज्या वेळेला आमच्या अंगी बाणू, आमच्या कर्म आणि उपासनेमध्ये ही निष्कामता येईल
त्याच वेळेला जिज्ञासा अंतरंगात तयार होणार आहे. जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. जिज्ञासा तयार होते की नाही, हे निष्काम कर्म उपासनेचं एक छोटस प्रमाण आहे. ही जिज्ञासा आमच्यामध्ये निर्माण जेव्हा होईल की खरंच विश्व काय आहे, खरंच या विश्वाचं स्वरूप काय आहे, हे दृश्य काय आहे, मला इतकं दुःख होत आहे, हे दुःखातून मी कसा बाहेर निघेल, जिज्ञासा तयार झाली. सत्य काय आहे, दिसणार सगळं जग आहे पण हे सत्य नाही हो, आज आम्हाला सुख देते उद्या दुःख होत आहे, सत्य नसेल का, सतत सुख अखंड सुख असेल की नाही, अखंड सुख काय, शाश्वत सुख काय असेल, मला शाश्वत सुख हवंय, या जीवनाचं काय प्रयोजन आहे, काय साध्य आहे, असं सगळी जिज्ञासा आमच्या अंतरंगात तयार होत केव्हा होईल, ज्या वेळेला आम्ही निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करू त्यावेळेला. कामनाच नाही, आता बाकीची कोणतीच कामना नाही, सगळ्या रूपांना निकृष्ट ठरवलेलं आहे आणि आता एकच रूप उत्कृष्ट आमच्यासाठी आहे, ती भगवती फक्त तुझच आहे. आणि तुझ्या रूपानेच, तुझ्या रूपाकडून ज्यावेळेला मी आता स्वरूपाकडे जाईन, तुझ्या रूपाला आधी सर्वश्रेष्ठ म्हणून स्वीकारलेलं आहे आणि आता तुझ्या रूपाकडून सर्वश्रेष्ठ असं तुझं जे स्वरूप आहे तिकडे माझी वाटचाल चालू आहे. रूपाकडून स्वरूपाकडे जाणं, निकृष्टाकडून उत्कृष्टाकडे जाणं, उपासना, निष्काम उपासना. आणि तीच तेव्हाच मग आमच्या अंतरंगामध्ये तीव्र अशी जाणीव होईल आणि आम्ही साधक या संज्ञेला प्राप्त होऊ. आणि आमच्या ज्या मूलभूत प्रवृत्ती आहे, कोणत्या प्रवृत्ती आहे, असं तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, आम्हाला नेहमी कुठे जायची इच्छा असते, वरच जायची इच्छा असते की नाही. लहान पोर काय म्हणतो, प्रवृत्ती कशी आमची, मूळ प्रवृत्ती कुठे, मूळ प्रवृत्ती वरच जाण्याची आहे. सर्वश्रेष्ठ गाठण्याचीच आमची मूळ प्रवृत्ती आहे. या मूळ प्रवृत्तीला आम्ही प्राप्त होतो, हीच मूळ प्रवृत्ती आहे. लहान मुलगा बघा, त्या तो लहान मुलगा पाय उंच करतो, म्हणतो की मी तुमच्या एवढा मोठा झालो, मूळ प्रवृत्ती आहे. मूळ प्रवृत्ती सर्वश्रेष्ठ कडे जाण्याची आहे, कारण आत्मस्वरूप सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून परमश्रेष्ठ, परम म्हणजे परमश्रेष्ठ, परम आत्मा, परमात्मा, परम आत्मा, श्रेष्ठ आत्मा, श्रेष्ठकडे जाण्याची मूळ प्रवृत्ती असल्यामुळे आम्ही श्रेष्ठत्वाकडे तेव्हाच वाटचाल करू जेव्हा आमच्यात एकही कामना राहणार नाही. आणि मग आम्ही त्या श्रेष्ठ तत्वाशी संबंध आमचा सहज प्रस्थापित करू शकू. संबंध भाष्य आचार्यांनी म्हणलंय, आचार्यांच्या शब्दातच सांगितलंय, सर्व एतत् यथोक्त कर्मच ज्ञान. आचार्य दुसऱ्या हे मांडत असताना सांगतात आहे की सकामस्य तू ज्ञानरहितस्य, तेवढा श्लोक मोठा जो आचार्यांचा वाचत बसतो तर खूप वेळ जाईल हो. आणि सकाम बुद्धीने जर कर्म करीत राहिलो आणि विषय भोग प्राप्तीसाठी जर श्रोत आणि स्मार्थ कर्माचं आम्ही अनुष्ठान करीत राहिलो तर आम्हाला परत मर्त्य लोकांमध्ये यावं लागेल. म्हणून आचार्यांनी सांगितले आहे की निष्कामता तर हवीच, सकामता सोडून द्या. पण आचार्यांनी अजून एक आम्हाला एक धोका याच्यामध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे त्यांनी सांगितले की स्वाभाविक तू अशास्त्रीय प्रवृत्त्या, म्हणजे काय, आचार्य म्हणतात की हा संबंध आमचा जो आम्हाला प्रस्थापित करायचा आहे, यामध्ये आणखीन एक अडसर असा येतो, आणखीन एक अडचण अशी येते की स्वाभाविक प्रवृत्तीनुसार आम्ही कर्म करतो आणि ही कर्म आमची कशी होतात, अशास्त्रीय ठरतात. स्वाभाविक प्रवृत्तीनुसार आम्ही कर्म करतो. आता स्वाभाविक प्रवृत्तीनुसार कर्म करतो म्हणजे काय करतो आम्ही, म्हणजे स्वबुद्धीला प्रमाण मानून आम्ही कर्म करतो. म्हणजे स्वबुद्धीच्या गाढवावर बसून
आम्हाला जसं पटेल तसं आम्ही कर्म करतो. शास्त्रविहित कर्म करत नाही. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्म करीत नाही. म्हणून मग 9 रंगाच्या साड्या देवी नसते. त्या रंगाचा आणि उपासनेचा संबंध काय हा कधी आम्ही बघत नाही. नुकताच विषय झाल्यामुळे थोडे पडसाद येतात आहे, कल्पना आहे मला, परंतु तोही आवश्यकच आहे. विषय स्पष्ट होण्याच्या अनुषंगिक त्याचा रेफरन्स घेते. स्वाभाविक प्रवृत्तीनुसार आम्ही जे कर्म करतोय, ह्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार कर्म प्रवृत्त होणारी जी आमची वृत्ती आहे, यालाही आम्हाला दूर बाजूला ठेवावं लागेल जर आम्हाला संबंध प्रस्थापित करायचे असतील तर. म्हणून स्वाभाविक प्रवृत्ती, स्वबुद्धीचं प्रमाण घेतो आम्ही आणि शास्त्र निषिद्ध कर्मामध्ये आम्ही प्रवृत्त होतो. आयुष्यभर पैसा मिळवतो. आम्हाला सांगितलेलं आहे शास्त्राने की हिंसा न कुर्यात, कलश न भक्षयेत, सुरा न पिवेत. शास्त्राने सांगितलंय. म्हणजे मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, कोणाची हिंसा करू नका, निषिद्ध कर्म. याचा अर्थ निषिद्ध कर्म करू नका. आपण साधं का आपण काही मद्यपान वगैरे पित नाही, आपण याचा अर्थ काय धरायचा? निषिद्ध कर्म करू नका, स्वाभाविक स्वैत प्रवृत्तीनुसार कर्म करू नका, शास्त्र विहितच कर्म करा. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तीच कर्म करा. आता शास्त्र कोणतं आहे? शास्त्र म्हणजे माझे श्री गुरु. बस एवढंच माझं शास्त्र आहे. माझ्या श्री गुरूंनी जे सांगितलं तेवढंच करायचंय मला. बाकी जास्ती माझ्या मनाने खूप करायचंच नाहीये. त्यांनी सांगितलंय ना, वेदविहित कर्म कर, निष्काम कर्म कर, तेवढंच माझ्याकडून झालं पाहिजे. अत्यंत सावधानतेने ते झालं पाहिजे. असं ज्या वेळेला होईल त्याच वेळेला माझा या उपनिषदांशी संबंध प्रस्थापित होईल. तोपर्यंत होणार नाही. म्हणून आचार्यांनी 3 प्रकारचे जे जीव सांगितले की नाही, कोणते 3 प्रकारचे जीव सांगितले? की कर्म करणारे पितृलोकाला प्राप्त होतात, सकाम उपासना करणारे देवलोकाला प्राप्त होतात, आणि तिसरा नास्तिक जीव. हे स्वाभाविक कर्म जो आहे हा नास्तिक जीव, निषिद्ध कर्माचं अनुसरण करणारे हे नास्तिक जीव आहे. आणि असे 3 प्रकारचे जे जीव आचार्यांनी या ठिकाणी सांगितले आहेत. या तिन्ही प्रकारामध्ये मी नसावं. कारण मी या जीवा संज्ञेला प्राप्त हो की नाही, सध्या साधक आहो, साध्य प्राप्त करायचं आहे, जीवदशा आहे की नाही सुरू, पण मी या तिन्ही कॅटेगरी मध्ये नसावं. आता समजलं, कॅटेगरी म्हटलं की समजतं, आता बरोबर समजलं ते. मग आता या 3 कॅटेगरी मध्ये आम्ही आधी आहो का हे बघा. नाही, 3 कॅटेगरी मध्ये आम्ही नाही. मग आम्ही नेमकं आता काय करायचं? आता या नरदेहाचं महत्व समजून घ्या. जर संबंध प्रस्थापित करायचा असेल तर, संबंध प्रस्थापित करायचं असेल, संबंध भाष्य काय सांगते आम्हाला? या नरदेहाचं महत्व नरदेहाचं जे महत्व आहे याचा विचार. या नरदेहाचं महत्व लक्षात घ्या. काय आहे नरदेहाचं महत्व? मनुष्य जन्माचे लेणे, अकस्मात हे भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे नियोजिले. तेथेची ब्रह्म जाणणे नियोजिले. आता हे मनुष्य जन्माचं लेणं घेऊन आम्ही आलो. लेणं सांगितलंय, काकांची उभी आहे, केनोपनिषदातलीच आहे. लेण अलंकार आहे. मनुष्य जन्म हा अलंकार रूपाने आम्हाला मिळालेला आहे. म्हणून तिथेच ब्रह्म जाणणं हे नियोजित आहे. काय शब्दरचना आहे, काय सामर्थ्यवान शब्दरचना आहे. नियोजित. आम्हाला फक्त ईश्वराचं नियोजन माहितीये, प्रारब्ध हे नियोजनच माहितीये, एवढंच माहितीये जीवाला. प्रारब्ध हे नियोजन, परंतु ब्रह्म जाणणे हेही नियोजन आहे. हे श्री गुरूंची किमया. या ठिकाणी श्री गुरूंची किमया. श्री गुरूंनी आम्हाला ज्या वेळेला उपनिषदांचा संबंध प्रस्थापित करतोय, आम्ही आमचा संबंध प्रस्थापित करतोय, त्यावेळेला श्री गुरु सांगतात आहे
की प्रारब्ध हे जरी नियोजन ईश्वराचं असलं तरी ब्रह्म जाणणे हेही नियोजन आहे. आणि हे माझं नियोजन असावं, हे माझं नियोजन असावं. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. नरदेहीच, इथे पण च, वरच्याही याच्यामध्ये तेथेची च हा प्रत्यय वापरलाय, चकार वापरलेला आहे, म्हणजे त्याच्यावर थोडा भर दिलाय. काय संतांचं एकवाक्यता असते बघा, याला एकवाक्यता म्हणतात. आणि ह्या एकवाक्यतेने आमचा निर्णय, हा निर्णयाला दृढता येते. संबंध भाष्य ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला आम्हाला आमचा संबंध या उपनिषदाशी जर प्रस्थापित करायचा असेल तर या 3 कॅटेगरीमध्ये आम्ही असता कामा नये. पक्क झालं तेव्हा आमचा हा संबंध याच्याशी प्रस्थापित होईल. उर्वरित मुद्दे, आपली वेळ झालेली आहे, आपण बाकीचे मुद्दे निश्चितपणे पुढच्या वर्गामध्ये म्हणजे सोमवारी घेऊ. उद्या शुक्रवार आहे, उद्या गीता होईल आणि सोमवारच्या वर्गामध्ये या पुढचा भाग आपण निश्चितपणे संबंध भाषेचे आचार्यांचे 10 मुद्दे आहेत. 10 मुद्दे आचार्यांनी मांडून आम्हाला स्पष्ट संबंध प्रस्थापित करून दिलेला. हे 10 मुद्दे बघायचे आहेत. आज आपले फक्त 3च मुद्दे झालेले आहेत. आज वेळ झालेली आहे, या ठिकाणी थांबते. पुढच्या वेळेला पुढच्या मुद्द्यांचा सविस्तर विचार करू. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण 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 शैला रामकृष्ण हरी. हा रे नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शैला मामी. हा ज्योती रामकृष्ण हरी. अश्विनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा संजय दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण गुरु शिष्याचा एकांत. रामकृष्ण हरी. कुलकर्णी काका रामकृष्ण हरी. नमस्कार करते. हो नमस्कार. रामकृष्ण हरी काकू. शैला काकू रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण 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 हरी बहिणी. रामकृष्ण हरी. हा चंचला दीदी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आशा दीदी रामकृष्ण हरी. काकू एकदम बढ़िया, एकदम बढ़िया. अजून सुरूच आहे. खूप बढ़िया. नमस्कार करते. रामकृष्ण नमस्कार करते. रामकृष्ण हरी. हा डॉक्टर साहेब नमस्कार करते. संगीता नमस्कार करते. रामकृष्ण हरी काकू. हाँ भाई साहब प्रणाम करती हूँ. भाई साहब प्रणाम करती हूँ इंदौर से. आपको प्रणाम करती हूँ. हाँ रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज कशावरती बोलले कळलं नाही मला.